हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट बनणाऱ्या रेस्टॉरंट स्टाईल एग लबाबदारची रेसिपी, म्हणजे अंडा लबाबदारची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एग लबाबदार बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक वाटण तयार करून घेतलं। तर वाटणासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 टोमॅटो टाकून घेतले। टोमॅटोला आबडधोबड असं कापून घेतलं होतं। 7 ते 8 काजू टाकून घेतले। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकून या सर्व जिन्नसला छान वाटून घेतले। यांची एक बारीक पेस्ट तयार करून घेतली। एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापायला ठेवले आहे। मग त्यामध्ये मी एक तेजपत्ता तोडून टाकून घेतला आणि एक छोटा चमचा जिरं टाकून घेतलं। अर्धा मिनिटभर ह्याला असंच परतवून घेतलं। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेतला। कांदा इथे मी मोठ्या आकाराचा घेतला होता आणि कांद्याला एकदम बारीक कापून इथे वापरायचा आहे। जर का एकदम बारीक कापायला नसेल जमत तर तुम्ही ह्याला वाटून सुद्धा वापरू शकता। कांदा इथे जास्त ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही आहे। तर कांदा हलका गळायला लागला आणि थोडा पिंकिश कलरचा झाला ना की हे जो तेजपत्ता मी याच्यामध्ये टाकला होता ना तो पहिल्यांदा काढून घेतलेला आहे। तेजपत्त्याचं काम इथे झालेलं आहे। तर कांदा थोडा पिंकिश रंगाचा असला ना तेव्हाच या कांद्यामध्ये जे मी वाटण तयार करून घेतलं होतं ना ते वाटण टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे अर्धा मिनिटभर वाटण मीडियम फ्लेमवरती चांगलं परतवून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला तसाच होता। मग त्यामध्ये अर्धा कपभर पाणी टाकलं आणि तो मसालासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घेतला। तर वेळ वाचवण्यासाठी मी इथे पावडर मसालेसुद्धा आत्ताच ॲड करून घेतलेले आहेत। तर पाव छोटा चमचा मी हळद टाकून घेतली। पाव छोटा चमचा इथे गरम मसाला पावडर टाकून घेतली। 2 छोटे चमचे इथे मी लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आहे। अर्धा छोटा चमचा इथे मी धने जिरे पावडर टाकून घेतली। सर्व जिन्नसला एकदा चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ इथे टाकून घेतलेलं आहे। मिठाचा अंदाज येत नसेल तर लास्टला मीठ टाकलं तरी चालेल। पुन्हा एकदा मसाल्याला चांगलं परतवून घेतलं। त्यानंतर हे मसाले तर इथे कच्चे होते म्हणून मी काय केलं, कढईवरती झाकण ठेवलं एक 3 ते 4 मिनिटासाठी, किंवा म्हणू शकता मसाल्याला तेल सुटेपर्यंत कढईवरती झाकण ठेवायचं आहे। मध्येच एकदा कढईवरून झाकण काढले होते आणि थोडी कसुरी मेथी म्हणजे 1 चमचाभर कसुरी मेथी या मसाल्यामध्ये टाकून घेतली। त्याला मिक्स करून घेतलं आणि पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले आणि जेव्हा तेल सुटलं ना मसाल्याला तेव्हा मी कढईवरचे झाकण काढले आणि मसाल्याला चांगलं परतवून घेतलं। मसाला परतत असताना इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी 1 चमचा भरून दुधाची साय इथे टाकलेली आहे। जर का तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल असेल तर 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम वापरायची आहे, पण मी इथे अवॉइड केलेलं आहे। त्यानंतर मी पुन्हा कढईवरती झाकण ठेवले आणि पुन्हा 2-3 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले आणि थोडीशी चिमूटभर साखर मी या मसाल्यामध्ये इथे टाकून घेतलेली आहे। रेस्टॉरंटमध्ये एग लबाबदार थोडा गोडसर असा असतो, पण मला गोडसर नको होतं म्हणून मी थोडीशी साखर याच्यामध्ये टाकून घेतली। मसाल्याला एकदा छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी वाटीमध्ये एक अंडा फोडून घेतला आणि एक अंडा मी या मसाल्यामध्ये इथे टाकत गेलेली आहे, जेणेकरून अंड्याचा जो पिवळा भाग आहे ना तो पसरला नाही पाहिजे म्हणून, पण तो माझ्याकडून पसरला गेला। अंड्याच्या पिवळ्या भागावरती आहे ना मी इथे थोडी काळी मिरी पावडर टाकून घेतली। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आणि एक अंडा मी बाजूला करायला गेली ना तो अंडाच फुटून गेला पूर्णपणे। तर असं झालं नाही पाहिजे याची काळजी घ्या। मग मी कढईवरती पुन्हा झाकण ठेवले म्हणजे अंड्याला पूर्ण वाफ लागेल आणि अंडे पूर्ण शिजतील। एकदा झाकण काढून बघितले होते तर अंडा शिजलं नव्हतं। मग पुन्हा मी झाकण ठेवलं 2-3 मिनिटासाठी। 2-3 मिनिटानंतर मी झाकण काढलं तर अंडे शिजले होते। तर मी काय केलं, अंड्याला इथे कट करून घेतलं आहे। 4 पीसेसमध्ये मी अंड्याला कट करून घेतलं। व्यवस्थित अंडे कट झाले ना की पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटासाठी। गॅसची फ्लेम स्लो ठेवली। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम एग लबाबदार म्हणजेच अंडा लबाबदार इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे। आता माझी ही एग लबाबदारची रेसिपी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा। पराठा नान सोबत रेसिपी एकदम मस्त लागते। जर तुम्हाला हा एग लबाबदारची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।